इंटरव्ह्यूमध्ये टोटल सॅलरी विचारली आणि तुम्ही काउंट सॅलरी लिहिलं, इथेच रिजेक्ट होता. का? कारण काउंट आणि सम सेम नाही आणि आज मी ते एकदम क्लिअर करून सांगणार आहे. हा कन्सेप्ट समजला तर इंटरव्ह्यूमध्ये मिस्टेक होणार नाही. बऱ्याच बिगिनर्सला एक कन्फ्युजन असतं. सॅलरी कॉलम आहे, नंबर आहे, म्हणजे काउंट आणि सम दोन्ही सेम आहे, पण SQLमध्ये त्याचं काम वेगळं आहे. काउंट सॅलरी काय काम करतं? तो सॅलरीची टोटल अमाऊंट नाही देत, तो फक्त सांगतो किती एम्प्लॉयकडे सॅलरी व्हॅल्यू प्रेझेंट आहे. सॅलरी 50,000 असो किंवा 5 लाख, काउंटला फरक पडत नाही. पण सम सॅलरी हा खरा पैशाचा फंक्शन आहे. तो सगळ्या सॅलरी ॲड करतो आणि टोटल सॅलरी अमाऊंट देतो. कंपनीचा टोटल सॅलरी एक्सपेन्स, डिपार्टमेंटचा टोटल रोल प्ले, हे सगळं समनेच निघते. तर कोअर डिफरन्स लक्षात ठेवा. काउंट सॅलरी म्हणजे किती सॅलरी आहेत. सम सॅलरी म्हणजे सॅलरीची टोटल रक्कम काय. एक नंबर काउंट करतो, दुसरा पैसे जोडतो. इंटरव्ह्यू ट्रॅप लक्षात घ्या. सेम कॉलम पण रिझल्ट डिफरंट. काउंट सॅलरी डेटा काउंट करतो, सम सॅलरी डेटा ॲड करतो. फॉर एक्झाम्पल, काउंट सॅलरी इज इक्वल टू 4, सम सॅलरी इज इक्वल टू 2,40,000. दोन्ही सॅलरी कॉलमवरच आहे, पण आन्सर लॉजिकली डिफरंट आहे. इंटरव्ह्यूमध्ये जर तुम्हाला काउंट आणि सम कन्फ्यूज केलं तर इंटरव्ह्यूअरला लगेच समजणार SQL फंडामेंटल वीक आहे. एक क्विक इंटरव्ह्यू क्वेश्चन बघूया. इंटरव्ह्यूमध्ये एक सिम्पल ट्रिकी क्वेश्चन विचारतात, जसं की हाऊ मेनी एम्प्लॉईज गेट सॅलरी. इथे लक्षात ठेवा, मला टोटल सॅलरी पाहिजे, मला फक्त किती एम्प्लॉईज सॅलरी घेतात ते पाहिजे, आणि उत्तर कमेंटमध्ये टाका. नेक्स्ट आहे वेन टू यूज वॉट. जेव्हा तुम्हाला रेकॉर्ड्स मोजायचे असतील तेव्हा काउंट वापरा. जेव्हा तुम्हाला टोटल अमाऊंट काढायची असेल तेव्हा सम वापरा. क्वेश्चन नीट वाचा. अमाऊंट हवी की काउंट, हाच खरा गेम आहे. आज आपण सम आणि काउंटमधला कोर डिफरन्स बघितला आणि एक इम्पॉर्टंट क्वेश्चन ट्रॅपसुद्धा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अमाऊंट, ॲव्हरेज, कॉलम. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कन्सिस्टन्सीसाठी फॉलो करा.